प्रत्येक ऍक्टरची प्रोसेस वेगळी असते. कधी कधी तर मी असं म्हणेन की प्रत्येक प्रोजेक्टची पण प्रोसेस वेगळी असते. इफ यू आर फ्लेक्झिबल इनफ यू कॅन वर्क विथ एनी डायरेक्टर विथ इन एनी सेटअप. इफ यू आर रिजिड कि नहीं मेरे को ऐसा ही चाहिए देन इट बिकम्स अ प्रॉब्लेम. मी जेव्हा टेलिव्हिजन सुरू केलं ऍट द टाइम ऑफ वादळवाट आणि आत्ताचं टेलिव्हिजन ह्याच्यात पण जमीन आसमानाचा फरक आहे. महत्वाचं हे आहे की टू लुक ॲट द कॅरेक्टर इन द कंटेक्स्ट ऑफ द स्क्रिप्ट. यू कॅनॉट लुक ॲट दॅट कॅरेक्टर इन आयसोलेशन. 3 act स्ट्रक्चर डेफिनेटली हेल्प्स यू. इट काइंड ऑफ लिबरेट्स यू. जो मेरी तकदीर का है वो मेरी तकदीर का है बॉस, वो तुम मेरे से नहीं ले सकते. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला निगेटिव्ह रोलसाठी अवॉर्ड मिळाला झी सिनेचं, त्यासाठी खूप खूप अभिनंदन. थँक्यू. जर वादळवाट पासून सुरुवात केली 2003 आय थिंक, आता 20 वर्ष होतील 2023 ला तुम्हाला. रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर, तुम्ही टायटल सॉंग्स पण लिहिले सिरियलचे, आणि लास्ट फायनान्शियल इयर जर पकडला गोडसे फिल्म पाहिली, म्हणजे जे रिकॉग्निशन आता मिळायला लागलंय त्याच्यानंतर आता शॉट देताना किंवा रायटिंग करताना ते बर्डन येतं का तुमच्या ह्याच्यावर? नाही, ते नाही यायला पाहिजे. म्हणजे कुठल्याच कलाकाराला आपण आधी जे काम करून ठेवलेलं आहे त्याचं आत्ताचं काम करताना बर्डन नाही आलं पाहिजे. कारण बर्डन जर आलं ना तर मग बर्डन कुठल्याही प्रकारचं चांगलं नसतं कधीच. एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी नक्की असते की तुम्ही जे काही केलंय बरं वाईट, त्याच्या जर वाईट असेल मागचा अनुभव तर तो सुधारला पाहिजे, आणि जर तो बरा असेल किंवा चांगला असेल, लोकांनी अप्रिशिएट केलं असेल, तर आयदर ते निदान ती क्वालिटी तरी मेंटेन राहावी किंवा ती आणखीन चांगली व्हावी. सो मी असं म्हणेन की बर्डनपेक्षा देर इज अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफकोर्स. ओके. आणि मग ती तुमच्या चॉईसेस ऑफ प्रोजेक्ट्समध्ये पण दिसायला लागते की तुम्ही काय करता. म्हणजे साधारण तुम्ही जसं म्हणाल आजपासून 20 वर्षापूर्वी मी जे प्रोजेक्ट्स केले असते ते कदाचित मी आता नाही करणार. ओके. नॉट दॅट आय रिग्रेट एनी ऑफ माय चॉईस. मी आत्तापर्यंत जेवढे फिल्म्स केलेत किंवा जेवढ्या टेलिव्हिजन शोज केलेत, आय स्टँड बाय देम. कारण ते जसे कसे चांगले वाईट ते माझे त्यावेळेचे चॉईसेस होते, आणि मी ते माझ्या 100% कपॅसिटीमध्ये ते काम त्यावेळेला केलेलं आहे. पण आत्ता एक असतं ना की आपल्याला लहानपणी एखादी गोष्ट आवडत असते, आपण थोडे मोठे झाल्यानंतर आपले चॉईसेस किंचित रिफाईन होतात. करेक्ट. तर तसं कलाकारांच्या बाबतीतही होतं असं मला वाटतं. तुमचं चॉईस ऑफ वर्क थोडं रिफाईन होत जातं. बरं, तुम्हाला ॲव्हेन्यूज वेगवेगळे अवेलेबल व्हायला लागतात. म्हणजे 2003 साली जेव्हा मी इथे आलो होतो NSDवरनं, तेव्हा तर मला मराठी मालिका इतक्या मोठ्या झाल्यात हेही माहीत नव्हतं. करेक्ट. इथे आल्यानंतर मी बघितलं की अरे सॅटेलाइट टेलिव्हिजनवर इतके शोज सुरू झालेले आहेत, आणि रोज उठून ऍक्टर्स कामावर जात आहेत आणि शूटिंग करत आहेत. कारण त्याच्या आधी तुम्हाला जर माहिती असेल तर लोक नोकऱ्या करायचे, बँकेत जॉब्स करायचे, BMC मध्ये जॉब्स करायचे, गव्हर्नमेंट जॉब्स करायचे, आणि मग ते नाटक करायचे, मग एखादी फिल्म कुठे मिळाली तर करायचे. सो आता तसं राहिलं नाहीये. आता ऍक्टिंग हे एक फुल फ्लेज प्रोफेशन झालंय. तसंच रायटिंग फॉर टेलिव्हिजन ऑर फॉर एनी मीडिया फॉर दॅट मॅटर हे एक फुल फ्लेज प्रोफेशन झालेलं आहे. सो त्यामुळे आता बरं, त्यात आता OTT आलंय नवीन. करेक्ट. हल्ली तुम्ही आपण बघतो YouTube चॅनल्स आलेत लोकांचे, रील स्टार्स झाले. हल्ली एक नवीन जमात आली की रील स्टार, यु नो. सो इट इज द मीडियम इज ग्रोईंग अँड इट इज डायव्हर्जिंग, अँड इट इज डायव्हर्जिंग लाईक हाव. सो कदाचित उद्या आणखीन नवीन काहीतरी ह्याच्यातनं सगळ्यातनं निघेल. सो इट जस्ट फील्स गुड टू बी अलाइव्ह ॲट सच अ टाइम अँड वर्किंग ॲट सच अ टाइम. करेक्ट. मीडियम बद्दल तुम्ही बोललात, ज्या वेळेला तुम्ही NSD मधनं आलात आणि वादळवाटचा भाग झाला, तिथे तुम्ही काम केलं, ती एक डेली सोप होती. बरोबर. आणि तुम्ही रायटिंग पण केलंय. ज्या वेळेला आपण ड्रामा थिएटर करतो, खूप रिहर्सल्स आणि प्रयोग चालू असतात, पण डेली सोप करताना कॅमेरा हे माध्यम आलं आणि तिथे ऑन सेट त्यावेळेला स्क्रिप्ट येतं, बऱ्याच वेळेला असं होतं. बरोबर. तर मग तो ट्रान्झिशनचं त्यावेळेला काही चॅलेंजेस आले का? हो, सुरुवातीला ते येतात, पण मला खूप लवकर हे लक्षात आलं की जर आपल्याला सर्व्हाइव्ह व्हायचं असेल आणि जर आपल्याला एक लॉंग टर्म करिअरकडे बघायचं असेल तर ह्या वेगवेगळ्या मीडियम्स, या वेगवेगळ्या मीडिया बरोबर तुम्हाला ऍडजस्ट व्हावं लागेल. सी, इट इज लाईक पूर्वीच्या काळी टेस्ट मॅच क्रिकेट होतं. लोक 5 दिवस बॅटिंग करायचे, मग 1 डे क्रिकेट आलं, आता T20 आलंय.
सो जसं एका क्रिकेटरला ऍडजस्ट करावं लागला त्याचा गेम, तसंच ऍक्टर्सचं पण झालेलं आहे की पूर्वी थिएटर होतं किंवा जेव्हा टेलिव्हिजन पण सुरुवातीला आलं तेव्हा वीकली टेलिव्हिजन शोज असायचे, 13 भागाच्या मालिका असायच्या, यु नो. सो त्यावेळेचे लोक सांगतात जेव्हा त्यांच्याशी आपण बोलतो की अरे आम्ही 3 दिवस एक एपिसोड शूट करायचो आणि मग आम्ही रिहर्सल करायचो 7 दिवस. आता ही लक्झरीच नाही. आता 7 दिवस काय 7 मिनिटं पण मिळत नाहीत रिहर्सल करायला बरेच ना. म्हणजे मी जेव्हा टेलिव्हिजन सुरू केलं ऍट द टाइम ऑफ वादळवाट आणि आत्ताचं टेलिव्हिजन ह्याच्यात पण जमीन आसमानाचा फरक आहे. कारण तुम्हाला आठवत असेल तर वादळवाट सारखे शोज हे 5 days अ वीक असायचे, मंडे टू फ्रायडे. सॅटर्डे संडे तेव्हा नसायचं. आता इट इज मंडे टू सॅटर्डे प्लस एक महा एपिसोड असतो संडेचा. सो यु नो इट इज लाईक ऑलमोस्ट 8 episodes इन अ 7 day वीक. सो ते खूप हेक्टिक झालंय, त्याचा व्हॉल्यूम खूप वाढलाय. आता लोक डबल युनिट्स आणि स्प्लिट युनिट्स मध्ये काम करायला लागलेत आणि एस्पेशली पोस्ट कोविड इट हॅज बिकम स्टील मोर कॉम्प्लिकेटेड. दॅट इज व्हॉट आय वुड से. पण तुम्ही जर तुम्हाला टिकून राहायचं असेल ह्या सगळ्यात ऍक्टर म्हणून, तर तुम्हाला ह्याच्याशी जुळवून घेणं आणि ह्याच्यामध्ये आपला एसेन्स मिस न करता काम करत राहणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. या गोष्टीबद्दल ज्या वेळेला तुम्ही बोलता, तुम्ही 20 वर्षाचा असताना आय थिंक NSD क्रॅक केली होती आणि एक खूप अनुभव घेऊन आलात. पण आत्ता जसं रीलचं तुम्ही म्हणालात तर रीलचे स्टारच 20 वर्षाचे आहेत आणि ऍक्टिंग प्रोसेस एवढा सगळा अनुभव गाठीशी घेऊन आपण जेव्हा करतो आणि नंतर करतो की एक रील प्लॅटफॉर्म आहे जिथे रील इन्फ्लुएन्सर आहे तो पण ऍक्टर म्हणून उभा राहिला आहे. मी कोणताही ह्याला कमी आणि जास्त नाही म्हणत, पण तो अनुभव गाठीशी घेऊन आणि एक कमी अनुभव घेऊन तिथे उभं राहणं, तर याचं कधी फ्रस्ट्रेशन येतं का? तिथे कम्पॅरिझन होऊ शकतं? आयडियली नाही व्हायला पाहिजे. आय टेल यू व्हॉट, मी जेव्हा NSD वरनं आलो आणि मुंबई आणि खास करून फिल्म इंडस्ट्री ह्याच्या इतकं दुसरं डेमोक्रॅटिक आणि ह्याच्या इतकं दुसरं इक्वलायझर दुसऱ्या ह्या जगात नाही आहे कुठेही. कारण तुम्ही NSD वरनं या, नाही तर तुम्ही राडावरनं या, जे रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्ट्स लंडनला आहे, किंवा तुम्ही कुठूनही या, तुम्ही फायनली त्या ऑडिशन कॅमेरासमोर जेव्हा तुम्ही देता त्या 7-8 मिनिटात तुम्ही काय करता, दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही सगळं करून आलात आणि जर ती ऑडिशन तुमची चांगली नाही झाली आणि कोणतरी एक मुलगा जो काल थिएटर करायला लागलाय किंवा तेही नाही केलंय आणि उठून त्याने ऑडिशन दिलं आणि ती अपील झाली, तर ही इज डेफिनेटली गोइंग टू लँड अप विथ द रोल. देअर युअर डिग्री ऑर युअर डिप्लोमा इज नॉट गोइंग टू हेल्प यू. कारण हे क्षेत्रच असं आहे. म्हणजे लोक नेहमी म्हणतात ना की नेपोटिझम आहे, अमुक आहे तमुक आहे, ह्याच्याबद्दल पण खूप चर्चा होते. माझं नेहमी असं म्हणणं असतं, नेपोटिझम तुम्हाला संधी देऊ शकते, तुम्हाला लोकप्रियता नाही देऊ शकत. लोकप्रियता तुम्हाला लोकांकडून तुमच्या कामातनंच मिळवायला लागते. अदरवाईज देअर आर सो मेनी स्टार किड्स अँड सो मेनी पीपल कनेक्टेड टू फिल्मी फॅमिलीज. ते सगळे स्टार नाही ना झाले, त्यातले जे डिझर्विंग होते तेच स्टार झाले. सो सिमिलरली तुम्ही NSD वरून या किंवा तुम्ही कुठूनही या. मग आता हे रील्स तू सांगतोयस, आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा हे मीडियम नव्हतं अवेलेबल. अदरवाईज आम्ही केलं असतं. तेव्हा आम्हाला काय शक्य होतं, एकांकिका करणं शक्य होतं, आम्ही एकांकिका करायचो. सो असे अनेक लोक आहेत, असे अनेक ऍक्टर्स आहेत माझ्या जनरेशनचे, ज्यांनी एक एकांकिका केली, ती हिट झाली आणि मग ते अचानक स्टार्स झाले. म्हणजे एक्झाम्पल तुला देतो, अदिती सारंगधर. वादळवाटमध्ये लीड रोल होती ती. त्याच्या आधी तिने फक्त ती मंजुळा नावाची एक एकांकिका केली होती जी सुपरहिट झाली. आणि मंजुळा बघून तिला डायरेक्ट वादळवाटमध्ये लीड रोल मिळाला. ती काही खूप जास्त थिएटर करून नव्हती आली त्याही वेळेला. सो दॅट हॅपन, दॅट कीप्स ऑन हॅपनिंग, दॅट विल हॅपन. यु नो, त्याच्याने फ्रस्ट्रेट होण्यासारखं काही नाही. आणि जे एक आपण नेहमी म्हणतो ना की जो मेरी तकदीर का है वो मेरी तकदीर का है बॉस, वो तुम मेरे से नहीं ले सकते. त्यामुळे त्याच्याने फ्रस्ट्रेट होण्यासारखं काही नाही. जे तुम्ही म्हणालात की आता एका फटक्यात कोणतरी चांगला परफॉर्मन्स देऊन जातो आणि प्रोसेस प्रकार आहे, प्रोसेस ओरिएंटेड ऍक्टिंग. तुम्ही कोणत्या प्रकारची ऍक्टिंगला प्रेफर करता, प्रोसेस ओरिएंटेड और परफॉर्मन्स ओरिएंटेड? सी, प्रोसेस प्रत्येकाची असते. आता काही लोकांची, म्हणजे आता आपण गोविंदासारखा ऍक्टर घेऊ फॉर एक्झाम्पल, जो खूप स्पॉन्टेनियस आहे, जो काही खूप थिएटर शिकून किंवा असं नाही आलाय, पण त्या स्पॉन्टेनिटीमध्ये पण आय एम शुअर त्याची एक प्रोसेस असते. his nature of understanding things. There are certain actors who they go deep, they read आणि ते मग खूप विचार करतात आणि मग ते डायरी लिहितात आणि सगळं करतात.
आय एम समवन हू बिलीव्स इन डुईंग थिंग्स. मी करून बघतो. ओके. मला एखादी गोष्ट समोर आली तर मी ती करून बघतो. म्हणजे मला नाटकात सुद्धा वाक्य तेव्हाच पाठ होतात जेव्हा मी उभं राहून ते करून बघतो. मला बसून आणि विचार करून काही होत नाही माझं. ओके. मला ते करावं लागतं. सो आय डू इट अँड वेन आय डू इट आय गेट इट ऑर आय अंडरस्टँड इट. सो प्रत्येक ॲक्टरची प्रोसेस वेगळी असते. कधी कधी तर मी असं म्हणेन की प्रत्येक प्रोजेक्टची पण प्रोसेस वेगळी असते. काही काही प्रोजेक्ट्स असे असतात जिथे तुम्हाला खूप इंटरनलाइज करायला लागतात गोष्टी. काही काही प्रोजेक्ट्स असे असतात जिकडे तुम्हाला इंटरनलाइज न करता पण यू कॅन गेट इन टू इट अँड डू अ गुड जॉब ऑफ इट. जसं झाडाचं प्रत्येक पान वेगळं असतं किंवा हाताचं प्रत्येक बोट वेगळं असतं तसंच आहे ते. त्याचा काही एक थंब रूल नाही आहे आणि तो नाही बनवला तर बेटर आहे. म्हणजे माझं असं नेहमी म्हणणं असतं की एका ऍक्टरने जर असं नाही बाबा ही माझी प्रोसेस आहे मी असंच करणार, मी माझ्या स्क्रिप्टवर पेन्सिलने लाईन मारणार आणि मग ते मी मार्करने अमुक करणार, मग ते पाठ करणार. मी असे बरेच प्रोजेक्ट केले जिकडे स्क्रिप्टच नव्हतं. अच्छा. ओके. बी इट अ प्ले और इवन फिल्म्स. डायरेक्टर यूज्ड टू से यार ये सिचुएशन है, करो ना अभी कुछ देखते हैं ना क्या बनता है. एंड दे हैव टर्न्ड आउट टू बी गुड फिल्म्स. ओके. They have turned out to be good plays where you kind of improvise, you know, when there is no script, but the director knows what he wants. So if you are flexible enough, you can work with any director in any setup. If you are rigid कि नहीं मेरे को ऐसा ही चाहिए, then it becomes a problem. तुम्ही बरेच आयकॉनिक कॅरेक्टर्स केले आहेत. संत तुकाराम, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि आता लास्ट इयर गोडसे आणि बिट्टा. सुखांची भांडतो आम्ही मध्ये पण स्किझोफ्रेनिक कॅरेक्टर. आय एम सो हॅपी यू रिमेंबर दॅट. सो ज्या वेळेला आता हे सगळे असे कॅरेक्टर जिथे आपण नॉर्मल लाईफमध्ये एक्सपिरियन्स नाही करू शकत, त्यावेळेला तुम्ही त्याला येणारी एक पर्टिक्युलर फिलिंग काहीतरी त्याने फील केलं असेल आणि तो आपण त्या लेवलला कसं तुम्ही विचार करतात? हे आय विल टेल यू, ॲज फार एज तुकाराम वॉज कन्सर्न्ड, I could completely identify with the character, 101%. ओके. कारण एक असा संत जो संसारात होता. तुकाराम कधीच सगळं सोडून डोंगरावर नाही जाऊन बसले. मग ते जायचे ब्रीफली परत यायचे पण. मग ते असे नव्हते की त्याने सगळं संसार सोडलं आणि गेले, असं नाही झालं. टिल दी एंड ही वॉज फादर टू 4 चिल्ड्रन. इवन वेन ही डाईड हिज वाईफ वॉज प्रेग्नेंट. सो तो माणूस शेवटपर्यंत संसारात होता. तो संसाराचा आणि ही इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ समवन हु इज कॉट बिटवीन संसार आणि परमार्थ. त्याचं कॉलिंग त्यांचं वेगळं होतं पण त्यांनी संसार कधीच नाही सोडला. अँड दिस इज समथिंग आय कुड इझिली आयडेंटिफाय विथ बिकॉज आय हॅव अ वाईफ, आय हॅव किड्स. कधी कधी आपल्यालाही असं फील येतं की अरे यार छोडो यार हे सब, जाऊ तो निघून कुठेतरी. सो यू कॅन कम्प्लिटली आयडेंटिफाय विथ दॅट. आय ऑल्सो हॅव लॉस्ट माय डिअर वन्स इन माय लाईफ ॲज तुकाराम लॉस्ट. सो आय कुड 110% आयडेंटिफाय विथ तुकाराम. आणि ते करत असताना आमचे जे दिग्दर्शक होते संगीत कुलकर्णी, त्यांनी मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की डोंट गेट बॉक्ड डाऊन के आय एम डुईंग तुकाराम. ओके. लुक ॲट हिम ॲज अ नॉर्मल कॉमन मॅन, की ज्याचे आई वडील गेले, ज्याचा भाऊ गेला, ज्याचं घरदार बर्बाद झालं दुष्काळामुळे, अँड देन हाऊ ही फाउंड होप इन हिज लाईफ. अँड दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्ड विथ सो मेनी ऑफ अस ड्युरिंग कोविड. अर्थात मी कोविडच्या आधी केला होता हा रोल, पण तरी. सो हे सिच्युएशन कोणाच्याही आयुष्यात येऊ शकते. तुकोबांचा ग्रेटनेस हा आहे की ही सिच्युएशन आल्यानंतर ते तुकाराम झाले, आपण नाही झालो. हा त्यांचा ग्रेटनेस आहे. छत्रपती शिवाजी महाराज अगेन, येस इट्स अन आयकॉनिक कॅरेक्टर, पण द इमोशन ऑफ फ्रेंडशिप ऑर द इमोशन ऑफ बिईंग अ गुड चाइल्ड टू अ मदर हे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. बिट्टा इज समथिंग you cannot identify with ever, but then it doesn't require that kind of emotional involvement also. सुखांशी भांडतो आम्ही, as you said, की though he was a schizophrenic आणि there were so many people around me. See, त्याचा प्रॉब्लेम हा नव्हता की तो स्किझोफ्रेनिक आहे, त्याचा प्रॉब्लेम फिट इन होण्याचा होता. तो फिट इन होऊ शकत नव्हता कुठेच. सो हा प्रॉब्लेम मी पण माझ्या आयुष्यात एका पॉईंटला अनुभवलेला आहे की आपण फिट इन नाही होत. सो यू लिटरली जर तुम्ही घ्यायला गेलात ना कुठून तरी, मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. इट्स अ व्हेरी फनी इन्सिडेंट. जॉन गिलगुड नावाचे खूप ग्रेट ॲक्टर जुलियस सीझर करायचे. ही वॉज प्लेइंग जुलियस सीझर इन जुलियस सीझर. ही वॉज डुईंग द मेन लीड रोल आणि इट वॉज अ प्ले प्रोडक्शन अँड ही वॉज डुईंग इट फॉर द रॉयल अकॅडमी. अँड
द रिहर्सल्स वर गोइंग ऑन आणि विंटर सुरू होतं त्यावेळेला इंग्लंडमध्ये. इट वॉज अ व्हेरी बिटर विंटर, म्हणजे सब झिरो टेम्परेचर्स वगैरे असं सगळं. तर ते सगळं त्यांचं व्यवस्थित होतं. पण ती जी मोमेंट आहे वेअर ब्रुटस स्टॅब्स हिम इन द बॅक आणि द फेमस लाईन दॅट जुलियस सीझर हॅज, यू टू ब्रुटस एट टू ब्रुटे, जे शेक्सपियरने लिहिलंय, ते काही त्यांना जमेना. त्यांचं असं म्हणणं होतं की मला हे आयडेंटिफायच करता येत नाहीये की माझा जवळचा व्यक्ती मला बॅकस्टॅब करतो, मी कसं बोलू आणि ते मरताना आणि कसं. ते काही त्यांच्या मनासारखं होतच नव्हतं. त्यांना रिहर्सल्स चालू होते की बाकी सब सही यार, वो लाईन सही नाही आ रही है. तर त्यांची सवय अशी होती की ते रिहर्सलवरून घरी आले की त्यांचा एक मॅन सर्वंट होता. तो पाणी गिझर, ते बाथटब मध्ये पाणी काढून ठेवायचं, गरम पाणी ऑफकोर्स, ते आंघोळ करायचे आणि यूज्ड टू हॅव हिज ड्रिंक. तर एकदा ते परत आले आणि तो जो मॅनसर्वंट होता तो गीझर ऑन करायला विसरला. ही हॅज रिटन दिस इन हिज ऑटोबायोग्राफी की म्हणाले मी गेलो, मी शॉवर ऑन केला आणि गार पाणी आलं माझ्या अंगावर. सो इमॅजिन इन समथिंग लाईक -2 किंवा 0 डिग्री मध्ये अचानक कोल्ड वॉटर कम्स ऑन यू वेन यू आर एक्सपेक्टिंग हॉट वॉटर टू कम आउट. अँड ही फेल्ट लाईक शिट, व्हॉट हॅज हॅपन टू मी. ते म्हणाले ती जी इमोशन त्यावेळेला होती की the main emotion in that friend backstabbing was surprise. It was not ये क्या हो गया भाई, it was surprise कि how could you do it to me. He drew that emotion from there, how he felt when that cold water suddenly came out of the tap. So comparatively ती घटना खूप फालतू आहे. But from that he drew inspiration to deliver the iconic line of William Shakespeare. So actors draw from such small or trivial things in your life. जसं चुकांशी भांडतो आम्ही, मला सगळ्यांनी विचारलं की इन्स्पिरेशन काय होतं, कारण तो रोल खूप गाजला, त्याला खूप अवॉर्ड्स मिळाले. मी बरेच वर्ष कोणालाही सांगायचो नाही. मी खूप वर्षांनी शेअर केलं की त्याचं इन्स्पिरेशन वॉज मिस्टर बीन. बिकॉज मिस्टर बीन सारखा स्किझोफ्रेनिक माणूस या जगात नाहीये जो त्याच्याच एका विश्वात वावरतो. स्किझोफ्रेनिया म्हणजे काय फायनली, you start believing in your own world and you start hallucination हा त्याचा पुढचा भाग आहे. But you live in your own world, you create your own reality. That is exactly what Mr. Bean has done. He has created his own reality. त्याचा तो एक टेडी बेअर असतो, तो झोपताना. So I used to keep on watching Mr. Bean at that time. So schizophrenia म्हटल्यावर आपल्याला जे एक येतं की अरे बापरे, अभी मेरे को कुछ तो बहुत सॉलिड देखना पडेगा, very serious and I have to. Of course I studied that what are the kind of symptoms, how it manifests physically. ते सगळं एका पॉइंटला वाचून सोडून दिलं मी. मला बरेच लोकांनी तेव्हा सांगितलं ब्युटिफुल माइंड बघ रसल क्रोचा. मी तो नाही बघितला कारण मला 100% गॅरंटी होती की मी जर रसल क्रोला बघितलं तर आय लँड अप कॉपिंग हिम, बिकॉज ही इज सच अ ग्रेट ॲक्टर. You cannot watch a performance by Russell Crowe and then you're doing a similar character and not copy him. I did not watch. Till date I have not watched Beautiful Mind. अच्छा, अजूनही नाही पाहिलं. मी आता चूक आहे, आता बघितलं पाहिजे खरं तर. But my inspiration came from Mr. Bean. And I never copied Mr. Bean because the play was very serious. Actors' life is very funny. Your inspirations or your triggers can come from anywhere. And that is how you relate them to your given script or your given character that you are playing. सो जसं तुम्ही म्हणालात की ज्या वेळेला कोणतेही आयकॉनिक कॅरेक्टर जेव्हा करतो आणि त्यावेळेला तुम्ही नॉर्मल ॲज अ नॉर्मल ह्युमन बिंग त्याला ट्रीट करता, निगेटिव्ह कॅरेक्टर करताना तुम्ही त्याला सिम्पथाईज करायला जाता तर आपण त्याला जस्टिफाय करायला लागत नाही का? ॲक्टरसाठी ना सिम्पथी महत्त्वाची नाही आहे, ॲक्टरसाठी एम्पथी महत्त्वाची आहे. देयर इज अ डिफरन्स. When I say I empathize, I kind of understand. I might agree or not agree, but I kind of understand what you're going through. So, if I sympathize with a character, then I might compromise with the director's vision because I don't know whether my director wants to sympathize with it or not. So, for example, if I'm doing Bitta, आता बिट्टा बरोबर तू कधीच सिम्पथाइज नाही करू शकत. देर इज नो चान्स इन माय लाईफ दॅट आय कॅन सिम्पथाइज विथ समवन लाईक बिट्टा. बट यू काइंड ऑफ ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज गोइंग इनसाइड हिज हेड, हिज इविल हेड वेन ही इज डुईंग ऑल दॅट ही इज डुईंग. Man is devoid of any emotions. He's gone. I mean, काय
सोललेस माणूस आहे. सो अशा वेळेला तुम्ही ते मेनेस किंवा ते इव्हिल जास्तीत जास्त कसं पोर्ट्रे करता येईल हे बघता. सो लाईक इफ से गब्बर सिंग हू इज लाईक द मोस्ट आयकॉनिक विलन ऑफ आर इंडियन फिल्म्स, गब्बर सिंग बरोबर सिम्पथाईज काय करणार तू? बट देर आर विलन्स अँड देर आर डिफरंट विलन्स. लाईक हॅव यू एव्हर सीन दिस फिल्म कॉल्ड मुकद्दर का सिकंदर? अमिताभ बच्चन. त्याच्यात पण अमजद खानच विलन आहे. यू काइंड ऑफ towards the end of the film you kind of sympathize with that character because you start believing bloody he is also in love with Rekha yaar, wo kya galat kar raha hai? But that character's design is such that in the end when he dies, if you feel like one bit of sympathy for him, that is not a problem. Okay. But someone like Bitta, you cannot sympathize with him. So मला नेहमी असं वाटतं की महत्वाचं हे आहे की टू लुक ॲट द कॅरेक्टर इन द कंटेक्स्ट ऑफ द स्क्रिप्ट. यू कॅनॉट लुक ॲट दॅट कॅरेक्टर इन आयसोलेशन. माझं स्क्रिप्टचं काय म्हणणं आहे? माझ्या स्क्रिप्टचं जर हे म्हणणं आहे की पीपल बाय द एंड ऑफ द फिल्म नीड टू अंडरस्टँड व्हॉट अ बिग इविल बिट्टा वॉज, देन दैट इज हाउ आई हैव टू डिलीवर माई बिट्टा. आई कैनॉट से कि मैं एक मोमेंट ऐसा निकालूंगा जहाँ पे बिट्टा भी आंखें पहुँच रहा है और no boss, that is not what the film is demanding. See, if tomorrow I'm doing Mahabharat, for example, Mahabharat, I can tell you Mahabharat from Pandav's point of view also, where Pandavs are the hero and Duryodhan is the villain. I can tell you Mahabharat from Duryodhan's point of view also, where Duryodhan is the hero and Pandavs are the villain. Correct. That is the greatness of Mahabharat actually. That's correct. So now it will all depend on what my script is. Okay. Tomorrow if I'm doing a play called Duryodhan, where Duryodhan is there have been books, Ajay, that is about Duryodhan, or his book Asura, that is about Ravan, where Ravan is the hero. वो वैसी अगर मैं फिल्म कर रहा हूँ, मी असं काहीतरी जर करत असेल की जिकडे माझा प्रोटॅगनिस्टच विलन आहे, तर मग माझं ॲक्टर म्हणून माझं त्याचा अप्रोच बदलतो. सो इट ऑल कम्स इन द कंटेक्स्ट ऑफ द स्क्रिप्ट. यू कॅनॉट आयसोलेट आणि की मी त्याचं एक वेगळं करेन. स्क्रिप्टचं काय म्हणणं आहे ते महत्त्वाचं. नाईस नाईस. तुम्ही प्रत्येक प्रयोगाआधी तुमचं स्क्रिप्ट वाचता, याचं ॲडव्हान्टेज काय? मुळात असं का करता आणि याचे ॲडव्हान्टेजेस काय? ही गोष्ट मी नसीरजींकडनं कॉपी करायला लागलो. ओके. Nasirji had come in our third year of NSD. Nasirji had come for classes. We all used to be very terrified because he gets angry very soon. And you cannot please him. I mean, how can you please Nasiruddin Shah? You are what? You are nothing in front of him. When after the classes, when we used to sit for a chai or something, ते खूप गोष्टी सांगायचे त्यांच्या प्रोसेसबद्दल. तर त्याच्यात त्यांनी असं एकदा विचारलं होतं की जब नाटक करते हो आप, स्क्रिप्ट कितनी बार पढ़ते हो? आई बोला सर जब तक याद डायलॉग याद होते तब तक पढ़ते हैं. सो दैट इज व्हेन ही सेड के इवन विथ शोज विच हैव गॉन फॉर लाइक 100 shows or 200 shows, आई रीड द स्क्रिप्ट एव्हरी डे. ओके. सो इनिशियली माझी सुरुवात अशी झाली की जस्ट बिकॉज नसीर सर करतात तर आपण पण करायचं. दॅट इज हाऊ आय ब्लाइंडली स्टार्टेड कॉपिंग इट, व्हेरी ऑनेस्टली. माझ्यासाठी त्याचा फायदा असा होतो, जे मला कळलंय की मला कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत होते. मी नॉर्मली माझ्या लाईन्स विसरत नाही, मी नॉर्मली फंबल होत नाही. इट हेल्प्स मी टू फोकस बेटर. आता मराठीमध्ये तर जवळजवळ आपण रोज प्रयोग करतो, ऑलमोस्ट रोज करतो, आठवड्यातनं 4 प्रयोग तर करतोच करतो. पण एस्पेशली इन सेटअप ऑफ हिंदी थिएटर वेअर शोज हॅपन लाईक वन्स इन 15 days, इट हेल्प्स यू फोकस इन अ बेटर वे. पण जरी तुम्ही रोज प्रयोग करत असलात, तुम्ही जर एकदा स्क्रिप्ट वाचलत, मी असं अजिबात म्हणणार नाही की हे जे करत नाहीत ते चूक आहे. सी, टू ईच हिज ओन, द प्रोसेस इज टू ईच हिज ओन. प्रत्येकाची वेगवेगळी प्रोसेस असू शकते. आय स्टार्टेड डुईंग इट ॲज अ कॉपी कॅट, बट देन आय फाउंड आउट दॅट इट हेल्प्स मी. सो नाव आय हॅव कंटिन्यूड डुईंग इट. देयर वर सो मेनी थिंग्स दॅट यू नो, द कोणतरी आपल्याला सांगतं ना, अत्यंत कसं इन्स्पायरिंग माणूस, सुबह रोज 5:30 बजे उठ के वॉक किया करो. 2 दिवस आपण जातो, तिसऱ्या दिवशी भाई मेरे बस की बात नाही आहे आणि आपण सोडून देतो. करेक्ट. पण ही गोष्ट मी करू लागलो, एका मोठ्या ऍक्टरची कॉपी म्हणून करू लागलो, पण मला इट समहाव सुटेड मी, सो आय कंटिन्यू डुईंग इट. तुम्ही समुद्र नाटक डिरेक्ट देखील केलेत आणि त्यात ऍक्ट देखील केलेत. ज्यावेळेला आपण डिरेक्ट करतो काही गोष्ट, फिल्म का म्हणा किंवा नाटक,
आपण आणि ऍक्ट पण करत असेल तर त्यावेळेला ऑब्जेक्टिव्हली कसं पाहता येतं ह्या आपल्या स्वतःच्या गोष्टी? नाटक म्हणजे मी समुद्रानंतर कानाला खडा लावला की हे करायचं नाही परत, की डायरेक्ट आणि ऍक्ट एकाच वेळा नाही करायचं नाटक. कारण नाटकात काय होतं, नाटकामध्ये थर्ड आय नाही आहे. फिल्ममध्ये देर इज नो प्रॉब्लेम, कारण फिल्ममध्ये एक तर खूप प्री प्रोडक्शन झालेलं असू शकतं. फिल्ममध्ये एक थर्ड अँगल असतो, एक थर्ड आय असतो, कॅमेरा. तुम्ही शॉट दिल्यानंतर तुम्ही जाऊन मॉनिटरवर चेक करू शकता. सो फिल्ममध्ये हा प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे, दो आय हॅव नॉट डायरेक्टेड अ फिल्म येट. पण नाटकामध्ये प्रॉब्लेम होतो आणि मला तो समुद्र करताना झाला. बरं, दुसरा रिहर्सलमध्ये तर होतो, कारण तुम्हाला बाहेरून बघता येत नाही. शोजमध्ये एक वेगळा प्रॉब्लेम सुरू होतो की तुम्ही समोरच्या को ऍक्टरचा पण परफॉर्मन्स डायरेक्टर म्हणून बघत असता. मग तुम्हाला असं होतं, आईला लाईट नाही दिला यार यांनी, तिकडेच तुमचं लक्ष असतं, म्युझिक वेळेवर नाही वाजलं यार, हे खूप होत राहतं. ते ओव्हरकम करायला काही शोज जावे लागतात. सो मी समुद्रमध्ये ते केलं, पण समुद्रानंतर मी आजपर्यंत कधीच डायरेक्ट आणि ऍक्ट नाही केलंय. आता तुमच्या रायटिंग बद्दल बोलू. तुम्ही अभय परांजपे सरांना असिस्ट त्यापासून सुरुवात केली. तुम्ही सीडफील्ड वाचलंय, रॉबर्ट मॅकी वाचलं आहे. यांच्या सगळ्यांच्या पद्धती करा वेगवेगळ्या आहेत, कम्प्लीटली. आणि अभय परांजपेंच्या आता तुम्ही अनुभव केला असेल त्या प्रकारे. तुम्ही ज्या वेळेला लिहिता त्यावेळेला त्या 3 ऍक्ट स्ट्रक्चरने लिहिलं जातं की कॉन्टेंट वाईज लिहिलं जातं? कशा प्रकारचं तुमचं ज्या वेळेला कॉन्सेप्टच सुचते त्यावेळेला कशा प्रकारे तुम्ही लिहिता? सी, बेस्ट इज टू अमालगमेट ऑल द डिफरंट. म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की जेवढे जास्त गुरु असतील तेवढं उत्तम आहे. ओके. 3 ऍक्ट स्ट्रक्चर डेफिनेटली हेल्प्स यू. इट काइंड ऑफ लिबरेट्स यू. म्हणजे जे सीडफील्डनी जे घालून दिलेलं स्ट्रक्चर आहे, एक 3 ऍक्ट स्ट्रक्चर, मग प्लॉट पॉईंट 1, प्लॉट पॉईंट 2, मग त्यांना अगदी कुठल्या पेज नंबरवर काय यायला हवं साधारण हे पण डिफाईन केलं ऑलमोस्ट. मी तितकं ते फॉलो नाही करत, कारण इंडियन फिल्म्सचा ना कंटेक्स्ट वेगळा आहे. इंडियन फिल्म्समध्ये गाणी असतात. इंडियन फिल्म्समध्ये आपण जनरली इंटरव्हल पॉइंट हा खूप महत्वाचा असतो आपल्यासाठी. करेक्ट. सो इफ यू गो टू फिट दॅट एक्झॅक्टली इन आवर कंटेक्स्ट, इट विल नॉट वर्क. बट अगेन, व्हॉट इज दॅट पर्सन ट्राईंग टू से, दॅट इज व्हेरी, अंडरस्टँड द इसेन्स ऑफ इट. माझ्यासाठी सीडफील्डचं महत्वाचं काय आहे की वेन ही सेज की तुमचा जो सेटअप आहे तो तुमचा पहिल्या 20 पानामध्ये तुमचा सेटअप झाला पाहिजे. नाउ दॅट हेल्प्स वेन यू स्ट्रक्चर अ स्क्रीन प्ले, दॅट रिअली हेल्प्स यू. बिकॉज अ नॉन स्ट्रक्चर्ड स्क्रीन प्ले म्हणजे तो कधी कधी चांगलाही असू शकतो, तो रॉही असतो कधी कधी, इट हेल्प्स. बट मोस्ट ऑफ द टाइम्स अचानक फिल्म मेकर काहीतरी असं इंट्रोड्यूस करतो शेवटच्या 20 मिनिटात, जे तुमचं असं होतं की हे आत्ता का सांगतोय आम्हाला. ओके. हाऊ इज दिस इम्पॉर्टंट नाव? एनी तुम्ही उदाहरण देऊ शकाल या शेवटच्या पॉईंटबद्दल? मला नाही, मी नाव घेतलं तर मग ते उदाहरण आलं तर खूप प्रॉब्लेम होईल. सगळं. आय रिसेंटली सॉ अ फिल्म, आय टेल यू, आय रिसेंटली सॉ अ फिल्म, अ मराठी फिल्म. टुवर्ड्स दी लास्ट 20-25 मिनिट्स एक सीन होता आणि अचानक त्यातल्या एका महत्वाच्या कॅरेक्टरला एक भाऊ आला. ओके. तर माझं असं झालं, मग हा भाऊ इतका वेळ कुठे होता, ह्या सीनमध्ये भाऊ का आला? इट वुड हॅव बीन इझियर टू एटलीस्ट सेटअप दॅट ब्रदर इन द फर्स्ट ऍक्ट. इट वुड हॅव हेल्प्ड. नॉट दॅट इट क्रिएटेड अ मेजर डिस्ट्रॅक्शन, बट दॅट इज द डिफरन्स बिटवीन अ स्ट्रक्चर्ड स्क्रीन प्ले अँड अ नॉन स्ट्रक्चर्ड स्क्रीन प्ले. तुम्ही जर 3 इडियट्स पाहिला असेल, 3 इडियट्समध्ये द व्हेरी इम्पॉर्टंट सीन हॅपन्स विथ दॅट व्हॅक्यूम क्लीनर, the suction and the baby is delivered. आता व्हायरसच्या ऑफिसमध्ये व्हॅक्यूम क्लीनर का आहे असा प्रश्न आपल्याला नाही पडत, कारण व्हायरस हा कम्प्लिटली मॅडकॅपच आहे. त्यांनी पहिल्यापासून एस्टॅब्लिश करत आणलेलं आहे, राईट फ्रॉम हिज एंट्री, त्याचं ते न्हावी वगैरे सगळं. ओके. इफ यू ऑब्झर्व द सीन वेअर दे गो टू स्टील द पेपर्स, द झेरॉक्स मशीन अँड एव्हरीथिंग, तिकडे एका फ्रेममध्ये तुम्हाला दिसतं की ते झेरॉक्स काढत असतात आणि मागे एक व्हॅक्यूम क्लीनर ठेवलेलं आहे. दे हॅव एस्टॅब्लिश दॅट व्हॅक्यूम क्लीनर देअर. सो सडनली नाव जस्ट बिकॉज अ बेबी नीड्स टू बी डिलिव्हर्ड, ही डझंट रिमेंबर अ व्हॅक्यूम क्लीनर. द ऑडियन्स ऑल्सो हॅज नोटिस्ड दॅट व्हॅक्यूम क्लीनर देअर. करेक्ट. दॅट इज फॉर मी, दॅट इज गुड स्क्रीन प्ले. वेअर द रायटर हॅज फेड मी, बट
त्याचा इम्पॉर्टन्स मला तेव्हाच कळतो जेव्हा तो फोरफ्रंटला यायला पाहिजे. सो दॅट हेल्प. सो मी लिहिताना नॉर्मली युअर राईट, एक तुम्हाला एक आयडिया सुचते, देन यू राईट अ काइंड ऑफ अ 4-pager story just to get your idea right. Then if need be you write the character sketches and then you go into the screenplay and structure it and then you go to the dialogues. So that is how I work normally. तुम्ही एडिपसचं रूपांतरण करताना कीर्तनात त्याचं ॲडॅप्टेशन केलं. समुद्राचं तुम्ही करताना आय थिंक पहिले काही प्रयोग वेगळा होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचे बदल केले. सो ज्या वेळेला आपण कोणत्याही गोष्टीचं ॲडॅप्टेशन करतो तर व्हॉट इज इम्पॉर्टंट की ट्रू टू द ॲक्च्युअल ओरिजिनल जे थीम आहे की इट इज ट्रू टू द मीडियम. True to the medium. That is, now I'll definitely say true to the medium. That is the lesson I learned during Samudra. आम्ही नॉव्हेलचं नाटक केलं. मला मिलिंद सर नेहमी सांगत होते हे होऊच शकत नाही, बिकॉज द नॉव्हेल इज बेसिकली स्ट्रीम ऑफ थॉट about what one person is thinking. How will you convert it into a play? But we did that. He saw the play, he really loved it. We did 87 shows. I and Spruha Joshi, we did 87 shows. There was good response, the play was doing very well. But after every show, I came back with this feeling कि यार, it is not bang on. It is good. What the novel wants to tell or what I want to tell is reaching. We had some overwhelming experiences with the audience, but still it is not bang on. वो एक होता ना कि this is like bang on, वो नहीं हो रहा है, and it can become like that. How, I don't know. Then we had our 88th show in Sahitya Sangh, Girgaon, and because I've grown up in that part, my grandmom still stays there. I'd gone there in the morning, and in the evening we had a show. I was thinking and I said की then it hit me की ज्या लाईन्स आम्ही बोलतोय त्या कादंबरीतल्या लाईन्स आहेत. त्याचं स्ट्रक्चर त्या डायलॉग्सचं कादंबरीसारखं आहे. सी कादंबरीत वी यूज अ डिफरंट सॉर्ट ऑफ अ लँग्वेज. इट्स नॉट व्हेरी कोलोकियल मोस्ट ऑफ द टाइम्स. म्हटलं म्हणून कदाचित असं होतंय का. सो आय सॅट देअर अँड आय ऑलमोस्ट रीरोट हाफ ऑफ द प्ले. आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे दिस इज साऊंडिंग गुड. So I called up my co-actor, Spruha Joshi. I said कि 4:30 शो है. Can you come at 2 o'clock? We need to rehearse. She said what? I'm changing the play. Okay. ती घाबरली. ती म्हणाली मी येते. मग आम्ही वाचलं. ती she also agreed that this is much better. But we will do this from the next show because now it is impossible to remember all this. So then that is what we did. And then it worked better. Then I called Milind sir again. I said, आता तुम्ही प्लीज परत या नाटक बघायला. He came again and he also agreed. So now I would say सिड फील्डच्या स्क्रीन प्ले मध्ये हे आहे, अडॅप्टेशनवर एक चॅप्टर आहे अख्खा. ही ऑल्सो सेज द सेम थिंग. फायनली यू हॅव टू बी ट्रू टू युअर स्क्रिप्ट बिकॉज what the novel is wanting to say, because film is a different medium altogether. For finally it has to make sense in the context of the film. मग तुम्हाला बरेचदा जसं मी दुनियादारीचं जेव्हा अडॅप्टेशन केलं, दुनियादारी नॉवेलमध्ये MK हे खूप महत्त्वाचं पात्र आहे. ओके. ते ऑलमोस्ट माझ्या फिल्ममध्ये नॉन एक्झिस्टंट आहे, कारण माझ्या असं लक्षात आलं की स्टोरी पुढे न्यायला MK काहीच मदत करत नाही. जो एक महत्त्वाचा प्लॉट पॉईंट MKवर अवलंबून आहे तेवढाच मी फिल्ममध्ये ठेवला, बाकी मी काढून टाकले MKला फिल्ममधून. आय वॉज क्रिटिसाइज्ड अ लॉट फॉर दॅट ऑल्सो, की जो मतलब दुनियादारीचे फॅन्स जे होते, MKच नाही आहे तुमच्या फिल्ममध्ये. बट देन आय फिगर्ड आउट की 90% ऑफ माय ऑडियन्स डझंट नो अबाउट दुनियादारी द नॉवेल. They don't give a damn about it. They want to see the film. And I'll be true to my film. Of course, when you're doing this, you need to talk to the original source material writer. You need to seek his permission. If it is based on a real life story, you need to understand the repercussions it might have. तर त्याची जबाबदारी घेऊनच तुम्ही ते बदल करू शकता. असं नाही की मेरे मन को बया मैं कुत्ता काट के खाया, असं नाही होऊ शकत. म्हणजे मी जेव्हा जेव्हा समुद्राचं अडॅप्टेशन केलं किंवा दुनियादारीचं केलं किंवा त्याच्यानंतर मी ऋणानुबंध कादंबरीवर आम्ही कच्चा लिंबू फिल्म केली. ओके. सो व्हेरी सॅडली सुहास शिळवळकर किंवा जयवंत दळवी दोघंही हयात नाही आहेत.
पण त्यांचे जे आता जे म्हणजे सुहास शिरवाडकरांच्या मिसेस आणि दळवींचे पुत्र, त्यांच्याशी आम्ही बोललो की आम्ही हे चेंजेस करतोय, ओके ना? जर तुम्ही ओके नसेल तर आम्ही नाही करणार, किंवा मग कदाचित मी तो प्रोजेक्टच नसता केला. अच्छा, ओके. बिकॉज इट वुडंट हॅव मेड एनी सेन्स. लाईक कच्चा लिंबू, द फिल्म हॅज अ पॉझिटिव्ह एंड, whereas ऋणानुबंध, the novel, has a very depressing end. So my point is, I don't want to watch a 2-hour film and come out of the theater thinking life is shit. Okay. Film should at least give some hope, yaar. That is what I believe. ही माझी पर्सनल बिलीफ सिस्टम आहे. मी असं नाही म्हणत की ज्या फिल्मचे एंड वाईट किंवा दुःखांत असतात त्या फिल्म वाईट आहेत, पण माझा पर्सनल चॉईस व्ह्युअर म्हणून तो नाहीये. ओके. मग माझा मेकर म्हणून तो चॉईस कसा असेल? आय नीड टू गिव्ह अटलीस्ट सम होप. सैराट हॅज अ फॅब्युलस एंड. आय मीन, आय लव्ह दॅट एंड, द वे सैराट एंड्स. बट टुमॉरो इफ यू आस्क मी ॲज अ मेकर, will I make something like Sairat, which ends like Sairat? I would probably say I cannot. Achha. Because that is not my belief system. Having said that, it is one of the best endings I've seen in a film. ज्यावेळेला तुम्ही कोणतेही कॅरेक्टर, म्हणजे जे हिस्टॉरिकल कॅरेक्टर लिहिताय, हा रायटिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रश्न आहे. आता फॉर एक्झाम्पल गोडसे, तुम्ही त्याचं रायटिंग नाही केलं आहे, पण अशा प्रकारे ज्यावेळेला लिहिता त्यावेळेला बरेच साहित्य उपलब्ध असतं आणि ते प्रत्येकाने आपापल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहिलेलं असतं, वेगवेगळ्या फॅक्ट्स असतात. तुम्ही लिहिताना कुठे थांबता की ओके मी इतकंच घेणार आहे आणि त्याच्यावर नाही घेणार आहे? जोपर्यंत तुमची फिल्म ते अलाव करते तोपर्यंत, ज्याची तुम्हाला मदत होते. कधी कधी तुम्हाला ना बिटवीन द लाईन्स पण वाचायला लागतं. फॉर एक्झाम्पल, so see tomorrow, for example, if there is a actual historical evidence, for example, that some person A met person B, they are both great historical figures, and then person A stormed out of the room and after that they never met, असं असू शकतं इतिहासात. आता त्या रूमच्या आतमध्ये त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं हा इमॅजिनेशनचा भाग आहे, किंवा ते पब्लिकली कधीच भेटले नाहीत पण प्रायव्हेटली ते एकदा भेटल्याचा मी एक सीन केला, हा अगेन हा इमॅजिनेशनचा भाग आहे. सो त्या रियालिटीच्या परिघात राहून जोपर्यंत तुम्ही इमॅजिनेशन एक्सप्लोअर करू शकताय तोपर्यंत करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. हां, पण तुम्ही ती रियालिटीचं परिघ तोडू नाही शकत. किंवा मग ऑल्टरनेट हिस्ट्रीचा जो जॉनर, जो गांधी गोडसेमध्ये की गांधीजी मेलेच नाहीत तर काय, तो व्हॉट इफचा जॉनर होतो, मग तो हिस्टॉरिकल नाही राहत, मग ती फॅन्टसी होते. पण पावनखिंडसारखी फिल्म जर तुम्ही लिहित असाल तर छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले आणि बाजीप्रभू मागे थांबले आणि बाजीप्रभूंनी खिंड लढवली आणि त्यात बाजीप्रभू गेले, ही फायनल रियालिटी आहे. मी असं नाही दाखवू शकत की नाही महाराज पण थांबले आणि दोघं मिळून लढले. हे कधीच नाही होऊ शकत. दॅट विल बी, म्हणजे मला त्या दिवशी हाणतील लोक धरून. सो दॅट कॅनॉट हॅपन. आता ते जात असताना त्यांच्यात काय बोलणं झालं असेल, त्यांनी काय एकमेकांना ते कसं गुड बाय म्हणाले असतील, ह्याचा एक इमॅजिनेटिव्ह पार्ट तिकडे येतो ना तुमच्या फिल्ममध्ये. ओके. सो तेवढं मला नेहमी असं वाटतं की इट्स अ व्हेरी रिस्पॉन्सिबल जॉब, जबाबदारीचं काम आहे खूप ते करणं. तुमची मुलं हे क्लासिक सिनेमा खूप बघतात, तुम्ही मेन्शन करता बऱ्याच. माझी मुलगी बघते, मुलगा नाही बघत. अच्छा. सो ही आवड ही कशी तुमच्या थ्रू मिळाली की ती क्लासिक सिनेमा, म्हणजे आत्ता इनफॅक्ट माझं जनरेशन किंवा माझ्या नंतरचं देखील जनरेशन नाही तितका क्लासिक सिनेमा पाहत आहेत, तर ती आवड कशी निर्माण? नाही, ती तिची निर्माण झाली. मी काय त्याच्यावर थोपलेलं नाही आहे. एक काय आहे, कारण मी आणि माझी बायको आम्ही दोघे खूप फिल्मी आहोत. सो आम्ही बरेचदा रात्री आपली जुनी 90sची गाणी बघत बसतो किंवा आम्ही जुन्या फिल्म स्वतः खूप बघतो. सो त्यावेळेला मुलंही बघतात. आता आपल्या वेळेला पण बघ ना, आपल्या वेळेला राजेश खन्ना और शम्मी कपूर, दे आर नॉट फ्रॉम आवर जनरेशन, दे आर फ्रॉम आवर पेरेंट्स जनरेशन. पण आपले पेरेंट्स त्यांचे फिल्म्स बघायचे म्हणून आपणही त्यांच्या फिल्म्स बघायला. आमच्या जनरेशनचा हिरो कोण होता? अमिताभ बच्चन. अँड आफ्टर दॅट संजय दत्त, सनी देओल अँड ऑल दीज पीपल. आता मी जेव्हा लॉकडाऊनच्या वेळेला एस्पेशली जेव्हा असं व्हायचं की यार अभी त्रिदेव देखते आज चलो बैठ के,
So then my daughter also used to watch. Then one fine day she said मी की मला वो कौन थी बघायचंय. मग तिने वो कौन थी बघितला. मग मी तिला म्हटलं तू वो कौन थी बघितलंस आता एक महल नावाचा पिक्चर तुला दाखवतो विच इज स्टिल ओल्डर. मतलब महल इज इन 1949 चं का काहीतरी फिल्म आहे. अशोक कुमार आणि मधुबाला आएगा आने वाला गाणं त्याच्यात. So I showed her Mahal. She watched Mahal also. My son doesn't watch all this. He watches Avengers Endgame. Okay. Clear cut. He is not interested in all this. But she has certain like for it. म्हणजे तिचा एक फनी किस्सा मी सांगतो तुला. त्यांच्या शाळेची पिकनिक गेली होती. देर इज दिस म्युझियम ऑफ फिल्म्स विच NFDC च्या ऑफिस आधी जिकडे होतं तिकडे ते म्युझियम केले त्या लोकांनी. खूप छान म्युझियम केलं ऑन पेडर रोड. सो दे हॅड गॉन देअर स्कूल पिकनिक. So there is this life-size cutouts of all the actors, you know, right from Ashok Kumar to Shah Rukh Khan to everybody. So my daughter went and told her teacher that I want a picture with Vinod Khanna's this thing, the cutout. So her teacher called me. How does she know Vinod Khanna? So she has watched his films and she likes him. She thinks he is one of the most handsome men she has seen in her life. So her teacher said, I was very surprised because these kids don't know Vinod Khanna and everybody. Amitabh Bachchan also, they know this is some grandfather. They don't know young Amitabh Bachchan. Rishi Kapoor they know as Ranbir Kapoor's father. Okay. You know, but she has that liking. So त्याच्यात काय ते तिचं क्रेडिट आहे, आमचं काहीच क्रेडिट नाही त्याच्यात. ऍक्टर आणि रायटर म्हणून तीन फिल्म्स कोणत्या रेकमेंड करू शकता? दिस इज द मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन. कितीतरी फिल्म्स येतील पण ऍटलीस्ट ऍज अ रायटिंगचा अभ्यास म्हणून किंवा ऍक्टिंगचा अभ्यास म्हणून कोणते रोल्स तुम्ही इंटरनॅशनल आणि इंडियन रायटर म्हणून बापरे खूप आहे यार. व्हेरी टॉप ऑफ द माइंड. मी असं म्हणेन सी आय विल नॉट नेम फिल्म्स बट आय विल नेम अ फ्यू डिरेक्टर्स लाईक विजय आनंद. यू नीड टू वॉच ऑल विजय आनंद फिल्म्स. प्लीज वॉच देम इफ यू हॅवंट. ज्वेल थीफ, तुझा तिसरी मंजिल, गाइड. द sheer versatility of that man. Suspense thrillers, murder mystery, to a philosophical film like Guide, to Tere Mere Sapne. He has done it all. A very soft romantic comedy like Tere Ghar Ke Samne. Tere Ghar Ke Samne is a film which has that song Dil Ka Bhanwar Kare Pukar. Entirely shot in Qutub Minar. And especially for song picturization. Brilliant songs and brilliant picturization of those songs. So Vijay Anand is one filmmaker one needs to follow. One needs to see what he has done. Godfather is one film which is like a textbook film, which I recommend everybody ke dekho ye film. For screenplay purposes, films like Godfather, films like American Beauty, wonderful films, wonderful screenplay. Then there is this film called Thelma and Lucy. Wonderful screenplay again. Sid Field जास्त त्याच बद्दल. Sid Fieldची ती टेक्स्टबुक फिल्म आहे, ती पण खूप छान आहे. ऍक्टर म्हणून वेल ऑल द परफॉर्मन्सेस ऑफ कमल हासन सर. आय एम अ ह्यूज फॅन. ऑल द परफॉर्मन्सेस ऑफ नसीरुद्दीन शाह सर. एंड यू शुड ऑल्सो वॉच देयर बैड फिल्म्स. कि फिल्म बहुत गंदी है बट ये बहुत अच्छा काम कर रहे हैं उसमें. नसीर सर हैज डन so many films, commercial typical films where the films are crap. Films like Vishwatma, films like Tridev, so many of them. But he is bloody bang on in all those films. So these films. I recently follow this actor from Malayalam film industry called Suraj Venjaramodu. If you have seen this film called The Great Indian Kitchen, he plays the husband in that film. He is a phenomenal actor. आता ही सेल्फी नावाची एक फिल्म आली अक्षय कुमार आणि इम्रान हाशमीची. त्याची जी ओरिजिनल फिल्म आहे ड्रायव्हिंग लायसन्स, त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्स मध्ये त्याने इम्रान हाशमीने जो रोल केला तो त्याने रोल केला. प्लीज वॉच दॅट फिल्म. इट इज ऑन Amazon Prime. इट्स अ व्हेरी सिम्पल फिल्म. त्याच्यात काही असं ग्रेट नाही आहे बट द वे दॅट मॅन हॅज प्लेड दॅट रोल फिनॉमिनल. आय लव्ह हिम. ही इज अ व्हेरी गुड ॲक्टर. वन ऑफ द बेस्ट वी हॅव राईट नाव इन आवर कंट्री आय वुड से. He's a very good actor. And then I also follow a lot of films by Biju Menon or Mohanlal. Biju Menon is the one who got National Award this year for Ayyappanam Koshiyam. त्यांची एक मल्याळम फिल्म आहे. Very good actor. Then I used to love Kevin Spacey a lot.
I feel very sad that we won't see him anymore in films. I really used to love Kevin Spacey. I like Gladiator, the film, because when you see Russell Crowe in person, or when you see his performances in films like Insider or ये अपना Beautiful Mind, the same person doing Maximus. No, it's phenomenal. So बापरे खूप आहे यार. खूप आहे. मला मराठी फिल्म्स आपल्या कितीतरी, हरिश्चंद्राची फॅक्टरी मला खूप आवडते, ब्युटिफुल फिल्म, किंवा आपल्या अशी बनवा बनवी वगैरे, हे तर आहेत, हे क्लासिक्स आहेत सगळे. मला निळू फुलेंचं काही काम खूप आवडतं, व्हेरी नॅचरल ॲक्टर. मला गोविंदाच्या काही फिल्म्स खूप आवडतात. जाऊ दे, मी बोलत राहील. सो थँक्यू सो मच, तुम्ही एवढा वेळ दिलात आणि बऱ्याच गोष्टी शिकायला देखील मिळाल्या यातून. आय होप सो. हां, खरंच तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅव अ नाईस डे.